मम्मी मला झोप येतेय, मला थंडी वाजतीये. ये माझ्या बाळा, माझ्या जवळ ये मी तुला झोपवते. ये माझ्या जवळ ये, मी माझ्या बाळाला गोष्ट सांगतो, मग तुला छान झोप येईल. तुम्ही राहू द्या हो, तिला एकतर थंडी वाजतीये. किती वेळा सांगितलं एक चांगली रजई आणि एक ब्लँकेट घ्या म्हणून. निदान एक तरी घ्या ना. मोनिका आणि सोनिका नीट झोपू तरी शकतील. पण तुमचं आपलं नेहमीच ते गरिबीचं पालुपच सुरू असतं. हे देवा, काय बघून माझ्या वडिलांनी या माणसाबरोबर माझं लग्न लावून दिलं. शांत हो निर्मला, निदान मुलांसमोर तरी असं बोलत जाऊ नको. अहो, यांना पण कळू देत ना यांचे वडील कसे आहेत ते. थंडीच्या दिवसात साधं ब्लँकेट सुद्धा घेऊन येऊ शकत नाही म्हणून. आई, आम्ही ठीक आहोत. तू बाबांबरोबर अशी भांडू नको. खरंच आम्हाला थंडी नाही वाजत आहे. चुप बस तू. तुला नसेल वाजत थंडी, पण मला तर खूप वाजतीये. बाबा, आई एकदम बरोबर बोलतीये. एक चांगलं ब्लँकेट तुम्हाला घेऊन यायलाच पाहिजे. निर्मला आणि भुलाच्या 2 मुली होत्या, मोनिका आणि सोनिका. सोनिका खूपच समजूतदार होती, पण त्या उलट बिलकुल मोनिका होती. मोनिका अगदी आपल्या आईवर गेली होती. ती नेहमी चिडायची. एक वेळ होती जेव्हा भोलाचंही स्वतःचं दुकान होतं. ते बघूनच निर्मलाचं लग्न तिच्या वडिलांनी भोलाबरोबर करून दिलं होतं. पण एक दिवस अचानक भोलाच्या दुकानाला आग लागली आणि सगळंच नष्ट होऊन बसलं. भोला आपली पत्नी निर्मला बरोबर एका झोपडीत राहू लागला. आणि मग निर्मला, दोघी पोरी कुठे गेल्यात? शाळेत गेल्यात. चला, बरं झालं. काय चांगलंय, सरकारी शाळेत दोघींचं नाव टाकलंय. आणि मोनिका सांगत होती ना तिथे टीचर येतात ना चांगला अभ्यास घेतात. ओहो, तुला तर माहितीच आहे ना निर्मला, आता आपली पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिलीये. ना आपल्याकडे पहिल्यासारखं दुकान आहे, ना पहिल्यासारखी कमाई उरलीये. अहो, पण तुमचं दुकान जळालं त्यात माझा आणि माझ्या मुलींचा काय दोष आहे? हे बघा ना, मी कधी गरिबीत राहिलीये ना माझ्या मुली या गरिबीत राहतील. असं का बोलतीयस निर्मला? विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास, आणि तेही तुमच्यावर. हे बघा, आता मी तुमच्याशी स्पष्टच बोलते. मला ना आता तुमच्याबरोबर राहायचंय, ना मोना आणि सोनाला मी तुमच्या भरोशावर सोडीन. असं बोलू नकोस निर्मला. मी तुमच्या तिघींशिवाय कसं काय राहू शकीन? मला फक्त थोडासा वेळ दे. तू बघ, मी खूप मेहनत करीन आणि सगळं काही ठीक करीन. भोला निर्मलासमोर हात जोडून उभा होता. तिकडे त्याच्या दोन्ही मुली त्यांचं हे बोलणं ऐकत होत्या. आणि मग मोना आणि सोना, दोघी जणी आपलं सामान बांधून घ्या. आपण तुमच्या आजोबांकडे जातोय. आता आपण तिकडेच राहूयात. तिकडे तुम्हाला रजई पण मिळेल आणि चांगली शाळाही मिळेल. निर्मलाचं बोलणं ऐकून मोनिकाने लगेच आपलं सामान पॅक केलं. पण सोनिका पुढे येऊन आपल्या आईला म्हणाली, आपल्याला बाबांना असं सोडून नाही जायला हवंय. उलट आता आपल्याला त्यांच्या बरोबर राहायला हवंय. हे बघ सोना, तू मला शिकवू नकोस. तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर ये, नाहीतर राहा तू तुझ्याच बाबांबरोबर या असल्या गरिबीत. मला इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये आई. मी बाबांबरोबरच राहीन. आणि अशा प्रकारे एक हसतं खेळतं घर विभक्त झालं. मोनिका आपल्या आईबरोबर आपल्या आजोबांकडे निघून गेली आणि सोनिका आपल्या बाबांबरोबर म्हणजे भोलाबरोबरच राहिली. निर्मलाच्या वडिलांनी आणि भावानी तिला खूप समजावलं, पण तिने काही ऐकलं नाही. निर्मलाच्या हट्टापायी तिचे वडील गप्प बसले आणि मग आपल्या मुलीची आणि नातीची ते काळजी घेऊ लागले. तिकडे सोनिकाने घरातली सगळी जबाबदारी सांभाळली. भोला एका गाडीवर कपडे विकायचा आणि सोनिका घरातलं काम करायची. दिवस असेच निघून गेले आणि दोघी मुली मोठ्या झाल्या. निर्मला आणि भोलाही आता म्हातारे झाले होते. मग एक दिवस, हॅलो मोना, लवकर घरी ये बाळा. तुझे आजोबा आता नाही राहिले या जगात. काय? मी आत्ता आले आई घरी? निर्मलाच्या वडिलांचं निधन झालं होतं. तिचे वडीलच निर्मला आणि मोनिकाची सगळी जबाबदारी घेत होते. पण आता वडिलांच्या निधनानंतर निर्मलाला ही गोष्ट चिंतेत पाडणारी होती की आता तिचं आणि तिची मुलगी मोनिकाचं यापुढे कसं होणार. त्याला सुरुवातीपासूनच या दोघी आपल्या घरात नको होत्या. आणि मग वडिलांच्या निधनानंतर 10 दिवसांनी, हे बघ निर्मला, आता बाबा या जगात नाहीयेत. मी हे घर विकायचं म्हणतोय. विकणार? मग आपण सगळे कुठे राहणार दादा? मी शहरात एक फ्लॅट बघितलाय. निम्मी आणि विशाल माझ्याबरोबरच राहतील आणि तू तुझं तू बघून घे. माझं मी बघून घे म्हणजे आम्ही कुठं जाणार दादा? ते मला काही माहित नाही. बाबांनी तुझी जबाबदारी घेतली होती, पण मी आता नाही घेऊ शकणार. काही दिवसातच त्यांचं राहतं घर विकलं गेलं. विमलने मोनिका आणि निर्मलाला घरातून बाहेर काढलं. एकतर भावाने दिलेली ही अशी वागणूक आणि त्यात कडाक्याची थंडी. विमलने त्यांना घरातून एक साधं ब्लँकेटही दिलं नाही. अचानक निर्मला आणि मोनिका दोघीही गरीब आणि बेघर झाल्या. त्या अशाच चालत राहिल्या आणि एका पार्कमध्ये जाऊन काही लाकडं त्यांनी गोळा केली, म्हणजे त्याची शेकोटी करून त्या थंडीपासून बचाव करू शकतील. आई, खूप थंडी वाजतीये ग. हो ग, पण आता काय करणार? आपल्याकडे ना पैसे ना ब्लँकेट आहे. असं तर आपण या थंडीत मरून जाऊ आई. आपण बाबांकडे परत जाऊयात का? नाही, त्यापेक्षा आपण इथंच मेलेलं बरं.
आता इतक्या वर्षांनी ना ते आपला स्वीकार करतील ना आपण त्यांना काही तोंड दाखवू शकू. नाही आई, बाबा असे नाहीयेत. तू एकदा गप्प बस आणि गुपचूप इथे झोपी जा. सकाळी उठल्यानंतर त्या दोघींनाही भूक लागलेली होती. दोघी दुकानात जाऊन खायला मागत होत्या. मग एका दुकानात, कुणी आहे का? काही खायला मिळेल का आम्हाला? आम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये. हा नशिबाचाच फेरा होता की ते दुकान भुलाचंच होतं. निर्मलाचा आवाज ऐकून दुकानात बसलेल्या सोनिकाने लगेच आपल्या आईला जाऊन मिठी मारली. निर्मलानेही तिला लगेचच ओळखलं. ती तीच सोनिका होती जिने गरीब परिस्थितीत या मुलीला आपल्या नवऱ्याजवळच सोडलं होतं. आज सोनिका तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत झाली होती. तेव्हाच मागून एक आवाज येतो, सोना, काय झालं पोरी? कोण आलंय? बाबा बघा ना, आई आणि मोनिका आलीये. भोलाला बघता क्षणी निर्मला आणि मोनिका त्याच्या पायावर पडल्या आणि त्याची माफी मागू लागल्या. अगं निर्मला, पण हे काय? ही काय हालत केलीये तुम्ही दोघींनी? मला माफ कराओ, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. थोड्या वेळातच भोला त्या तिघींना आपल्या कारमधून घेऊन घरी गेला. खूप रात्र झाली होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्रच घरी जेवण केलं. आणि मग रात्री मोनिका जेव्हा आपल्या खोलीमध्ये एक जाड ब्लँकेट घेऊन बसली होती, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. एक विचारू तुला, तू त्या दिवशी आमच्याबरोबर का नव्हती आलीस? कारण मी माझ्या बाबांच्या बाजूनी उभी होते आणि तुला लालचीपणा होता. पण काही हरकत नाही, आता सगळं ठीक होईल. आता कोणी श्रीमंत नाही आणि कोणीच गरीब नाही. आपण आनंदात आहोत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कडकडीत थंडी पडली होती. आत्ता संध्याकाळचे 6 वाजले होते. विपुल आपल्या मित्रांबरोबर सिनेमा हॉलमधून बाहेर पडला. काय झालं विपुल, थांबलास का? अरे ते माझ्या बुटांना जरा धूळ लागलीये. समोर तो चप्पलवाला बसलाय ना, त्याच्याकडून जरा पॉलिश करून घेतो. अहो चप्पलवाले, जरा माझे बूट खराब झाले, ते जरा चकचकीत करून द्या. दे बेटा, मी तुला चांगलं पॉलिश करून देतो. एक मिनिट, हे बेटा कोणाला म्हणालात? तुम्ही हे चप्पल बनवणारे लोक आमच्याशी नातं जोडून उगाच जास्त पैसे लुटायला बघता. लवकर पॉलिश करा. अरे या रोहित, समोर ते गरमागरम बुट्ट्याची गाडी बघून तोंडाला पाणी सुटलंय मित्रा. या कडाक्याच्या थंडीची मजाच काही औरे. स्वेटर अंगात चढवा आणि थंडीत गरम गरम खाण्याची मजाच वेगळी आहे. जा ना, जरा त्या गाडीवरून 2 बुट्टे घेऊन ये ना. हे बुट पॉलिश करून झाले. तुम्ही लोक कितीही पैसे कमावले ना तरी भिकारीच राहणार. थंडीत बसून राहाल पण स्वतःसाठी स्वेटर घेणार नाही. ही फाटकी चादर अंगावर पांघरून इथंच रस्त्यावर बसून राहणार. घ्या ते बूट आणि हे घ्या 5 रुपये. 5 रुपये? पण हे बूट पॉलिशचे तर 20 रुपये झाले. तुम्ही डबल पॉलिश लावायला सांगितलं ना. डोकं फिरलंय काय? 20 रुपये? 2 रुपयाची तुझी ती पॉलिशची डबी पण नाही आणि 20 रुपये मागतोयस. हे 5 रुपये ठेवतोस का ते सांग, का परत खिशात घालू? बिचारा तो म्हातारा काय बोलणार. त्याने चुपचाप ते 5 रुपये घेतले, कारण त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी होती आणि त्याला त्या 5 रुपयांचीही खूप गरज होती. विपुल आपल्या मित्राबरोबर गाडीत बसून निघून जातो. तो श्रीमंत घरातला मुलगा होता. त्याच्या मनात गरिबांसाठी काही दयामाया नव्हती. त्या म्हाताऱ्या चप्पलवाल्याचं नाव रामेश्वर होतं. तो आपल्या घरी जातो. काय झालं मालती? किशोर अजून घरी आला नाही का? बस, तुम्हाला ना आल्या आल्या नातवाचं तोंड बघितल्याशिवाय काही चैन पडत नाही. काय करणार मालती, आपली सून आणि मुलगा गेल्यानंतर किशोर आपली जबाबदारी आहे, पण आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. आजोबा, परत तुम्ही तेच बोललात. आता मी तुमच्याशी बोलणारच नाही. किशोर, अरे तू नाराज नको होऊस. बरं, मी परत नाही बोलणार. हा, चल आपण दोघं एकत्र जेवायला बसू. आजोबा, आता मी 12वी पास झालोय. आता मी पण नोकरी करीन म्हणतो. मग तुम्हालाही काही काळजी नको. तू चांगलं शिकून मोठा हो आणि आयुष्यात चांगलं काम करावं एवढीच आमची इच्छा आहे बाळा. आजोबा, मी तो ओबीसीचा फॉर्म आणला होता ना, त्यामुळे मला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी किशोर कॉलेजमध्ये जातो. त्याचं ओबीसीमुळे चांगल्या कॉलेजमध्ये नाव लागतं. विपुलही त्याच कॉलेजमध्ये शिकत होता. यार विपुल, आज थंडी जरा जास्तच आहे ना. तुझा ओव्हरकोट तर खूपच भारी दिसतं यार. भारी असणारच ना, डॅडींनी अमेरिकेहून आणलाय. इंडियन रुपीज मध्ये बघशील तर 10,000 रुपयाचा आहे. ओय, आंधळा आहेस का रे? दिसत नाही का? सगळी कॉफी माझ्या कोट्यावर सांडवलीस. हम बघतोस तुला आता. माझी काही चूक नाहीये. ती काही मुलं बास्केटबॉल घेऊन पळत होती. तो बॉल लागला म्हणून तुमची कॉफी सांडली. बावळट मुला,
तुला या आधी कॉलेजमध्ये कधी पाहिलं नाही ते? अरे विपुल, ते दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये गरीब कोट्यातून काही मुलांना ऍडमिशन मिळतं ना, हा त्यातलाच एक आहे. अच्छा, गरीब घरचे लोक ज्यांच्यावर कॉलेज दया करून ऍडमिशन देतं त्यातला? याने तर ओव्हरकट काय पण साधा स्वेटरही कधी घेतला नसेल. याच्या स्वेटर मध्ये एअर कंडिशनर पण लावलेला दिसतोय. त्याच्या स्वेटरला पडलेली भोक तर बघ, फुल लेसी आहे. स्वेटरला अशी भोका असलेली डिझाईन तर मी पहिल्यांदाच बघतो यार. चल यार रोहित, कॅन्टीन मध्ये जाऊन गरमागरम सूप पिऊया. या थंडीत गरम गरम सूप प्यायला एकदम मजा येईल. चल. किशोर क्लासमध्ये जातो. तो विपुलच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एक दिवस किशोर कॉलेजमधून घरी जात होता तेव्हा त्याने पाहिलं की विपुल कुठल्या तरी मुलाला मारत होता. तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीच्या पुढे तुझी गाडी नेण्याची? तुला माहितीये का मी कोण आहे ते? माझे वडील किती मोठे बिझनेसमॅन आहेत ते. मनात आणलं ना तर तुझा हा धंदा आत्ता बंद करून टाकीन. मग मर तसाच. अहो, त्या रस्त्यावर काम चाललंय. तो रिक्षावाला स्पीडने पुढे चालला होता म्हणून मी फक्त त्याला जागा देत होतो. मी जाणून बुजून तुमच्या गाडी पुढे गाडी नाही नेली. एकतर चूक करतोस आणि वर उलट बोलतोस. हा, एवढ्या थंडीत नीट बोलता पण येत नाहीये तुला. थरथर कापतोयस आणि माझ्या समोर उभा राहतोयस. आधी माझ्या समोर उभा राहण्यासाठी त्या लायकीचा तर हो. गरीब कुठला? विपुल, याला सोडून दे. त्याच्यातर्फे मी तुझी माफी मागतो. साधा फळ विक्रेता आहे तो. सोड त्याला. घ्या, आला अजून एक गरीब दुसऱ्या गरीबाची खातिरदारी करायला. चल रे रोहित, आपण कुठल्या तरी कॉफी शॉप मध्ये जाऊया. मस्त गरम गरम कॉफी पिऊया. सगळा मूड घालवला यांनी. माझे सगळे पेरू सांडून गेले. हे सगळे पेरू मी उधारीवर आणले होते. आता कसे पैसे देऊ मी यांचे काही समजून असं झालंय. एकतर आज माझे सगळे पेरू खराब झाले. 1 रुपयाची पण कमाई झाली नाही. काय करू मी आता? बिचाऱ्या त्या गरीबाच्या गाडीचं सगळं नुकसान करून विपुल तिथून निघून गेला. काय मिळालं त्याला या गरीबाचं नुकसान करून? या बिचारासाठी मी काहीच करू शकत नाही. काश मी याची काही मदत करू शकलो असतो. धन्यवाद पोरा, तू आज नसतास तर त्या पोरांनी मला मारूनच टाकलं असतं बघ. तुम्ही थंडीमुळे थरथर कापताय, हा स्वेटर घाला. किशोर त्याचा स्वेटर त्या दूधवाल्याला देतो. किशोरला गरिबीचं दुःख चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे त्याला याची जाणीव होती. तो त्या दूधवाल्याची मदत करू पाहत होता पण त्याच्या स्वतःकडेच काही पैसे नव्हते. विपुलला जराही जाणीव नव्हती की एवढ्या कडाक्याच्या थंडीत एक गरीब बिचारा माणूस आपल्या फाटक्या कपड्यात घरातून पैसे कमावण्यासाठी निघालाय. त्याच्या कुटुंबाला खायला घालण्यासाठी त्याच्याकडे या पेरूच्या गाडीचाच सहारा होता, ज्यामुळे तो हे विकून त्यातूनच आपलं 2 वेळचं पोट भरू शकत होता. पण विपुलने त्याचं सगळं नुकसान केलं होतं. किशोर घरी पोहोचतो तेव्हाच रामेश्वरही येतो. किशोर, तुझा स्वेटर कुठे गेला? सकाळी तर तू घालून गेला होतास. आजोबा, एक हातगाडीवाल्याला खूप थंडी वाजत होती. तो थरथर कापत होता म्हणून मी त्याला दिला. अरे बाळा, पण तुझ्याकडे तर एकच स्वेटर होता राजा. बरं असू दे, तू हा स्वेटर घाल. हे घे. आज एक साहेब बाहेर स्वेटर आणि ब्लँकेट वाटत होते तेव्हा त्यांनी मला हे स्वेटर आणि ब्लँकेट दिलं. लई चांगला माणूस होता बघतो. आता हे स्वेटर तुझ्या कामाला येईल बघ किशोर. पण आजोबा, तुमच्याकडे पण तर स्वेटर नाहीये ना. हा स्वेटर तुम्ही घाला. अरे, माझ्याकडे ते काळं जॅकेट आहे ना, जे मागल्या वर्षी मिळालं होतं. मी तेच घालीन. ते चांगलं गरम आहे. तू हे घाल बाळा. रामेश्वरला स्वेटर आणि ब्लँकेट मिळाल्याचं एवढं अप्रूप नव्हतं. अशी खूप लोक होती जी त्याला नेहमी मदत करायची आणि ही खूपच पुण्याची गोष्ट आहे की अशा कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना स्वेटर आणि ब्लँकेटचं वाटप करणं. किशोरने त्या गाडीवाल्याला आपला स्वेटर दिला आणि बदल्यात देवाच्या रूपात येऊन एका शेटजींनी रामेश्वरला स्वेटर आणि ब्लँकेट दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा किशोर कॉलेजमध्ये जातो, अरे, डॉक्टरांनी सांगितलं की विपुलला थंडी बाधलीये आणि त्यामुळे त्याची तब्येत जास्त बिघडलीये. त्यात पुढच्या 10 दिवसात आपली फायनल एक्झाम पण सुरू होतीये. केवढी जबरदस्त थंडी वाढलीये. काय गरज होती रे याला रात्रभर पार्टीत थांबायची? थंड हवेमुळे आजारी पडलाच ना. आणि तो तर इथे एकटाच राहतो. त्याचे आई वडील तर राजस्थानमध्ये राहतात. अरे, विपुलला थंडी बाधलीये आणि तो एकटाच इथे राहतो. मग मला त्याची मदत करायला पाहिजे. रोहित, तू मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतोस का? किशोर रोहित बरोबर विपुलच्या घरी जातो. विपुलची हालत खूपच खराब होती. त्याला उठताही येत नव्हतं. त्याला चांगलीच थंडी भरली होती. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आणि डोळेही लाल झाले होते. रोहित, किशोर, तुम्ही दोघं? किशोर म्हणाला की तुला त्याला भेटायचं आहे म्हणून मी त्याला इथं घेऊन आलो. विपुल, तू आराम कर. मी तुझ्यासाठी तुळस आणि आलं घातलेला चहा करून आणतो. दर 1 तासाने तुला वाफही घेतली पाहिजे म्हणजे तुझ्या बॉडी मधली थंडी सगळी बाहेर येईल.
हे तुळस आणि आलं घातलेला चहा पिऊन तर खूपच बरं वाटतंय किशोर. तू माझ्यासाठी एवढं करतोयस आणि मी तुझा किती अपमान केला तरीही तू माझ्यासाठी इथे आलास किशोर. बास आता जास्त काही बोलू नकोस. तू झोप आता. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरम गरम खिचडी करून आणतो. किशोरचं असं प्रेमळ वागणं बघून विपुलला खूपच लाजल्यासारखं झालं. ज्या किशोरचा तो नेहमी अपमान करायचा, आज तोच किशोर त्याची मनापासून सेवा करत होता. दुसऱ्या दिवसापर्यंत विपुलच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होते. त्याचे आईवडीलही त्याला भेटायला येतात. मम्मी, हा किशोर आहे. आज याच्यामुळेच माझ्या तब्येतीत एवढी सुधारणा झालीये. नाहीतर मला काही समजतच नव्हतं की आता पुढे काय करावं ते. मी फक्त स्वेटर आणि जॅकेट घालून थंडीपासून वाचायचा प्रयत्न करत होतो, पण याने मला तुळस आल्याचा चहा दिला आणि गरम गरम खिचडी खायला दिली. त्यामुळे माझी तब्येत अजून सुधारली. हा खूप चांगला आहे मम्मी. किशोरला भेटून विपुलचे आईवडीलही खूप खुश होतात. काही दिवसानंतर विपुलची तब्येत एकदम चांगली होते आणि तो परीक्षेची तयारीही करतो. एक दिवस किशोर विपुलला आपल्या आजी आजोबांना भेटवण्यासाठी आपल्या घरी घेऊन जातो. किशोरच्या आजोबांना बघून विपुलला त्या सिनेमा हॉलच्या बाहेरचा तो किस्सा आठवतो आणि विपुलच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ते त्याचे पश्चात्तापाचे अश्रू होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.